तो आमचा बाप आहे देवा. आम्ही या समय देवा जी काही भक्ती केली प्रभू ती सर्व तू ऐकलेली आहे प्रभू देवा. तू तुझ्या लेकरांना इथं आलेलं पाहिलेलं आहे आणि आज तुझ्या लेकरांना परमेश्वर तू आशीर्वादित कर. तुझ्या लेकरांना तू स्पर्श कर. तुझ्या लेकरांचे अश्रू बोल. तुझ्या लेकरांना तू दया कर. त्यांच्या प्रार्थना तू ऐक. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करत आहे. तुझ्या लेकरांवर दया कर. जे काही आता वचन घेऊ प्रभू पवित्र आत्मा तू आम्हाला शिकव. पवित्र आत्मा तू आमच्याशी बोल. पवित्र आत्मा तू चालव. पवित्र आत्मा तू आमच्या जीवनाद्वारे गौरवला जा. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करत आहे म्हणून माझ्या देवा तू आई. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काढूया आपण वचन. बायबल मध्ये असं दिलेलं आहे ज्या देवाची आम्ही भक्ती करतो तो देव आम्हाला पाहतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल सांगतं की आम्ही परमेश्वराच्या राज्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि आज आपण बघणार आहोत परमेश्वराचं राज्य काय आहे. परमेश्वर ज्याला यहोवा शालोम म्हणतात त्या परमेश्वराला यहोवा शालोम का म्हणण्यात आलं. यहोवा शालोम त्याला कोणी म्हटलं. शालोम म्हणजे शांती आहे. आणि आज आपण वचनातून पाहणार आहोत की त्या देवाची शांती आमच्या जीवनामध्ये यावी. देवाचं राज्य आमच्या जीवनात यावं. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून सगळ्यात अगोदर आपल्याला माहित आहे रोमकरास आपला लूक शुभ वर्तमान काढूया 17 अध्याय. लूक शुभ वर्तमान 17 अध्याय. लूक शुभ वर्तमान 17वा अध्याय काढूया आपण वचन. आपण देवाचं वचन ऐकत आहोत. विश्वास ठेवा आज देव तुम्हाला वचनाशी बोलणार आहे. बायबल सांगतं की परमेश्वर शब्द आहे. देव कोण आहे. शब्द आहे. लूक शुभ वर्तमान 17वा अध्याय आणि 27 वचन. देवाचं राज्य केव्हा येईल असे पुरुषाने त्याला विचारले तेव्हा त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले देवाचे राज्य नजरेस पडेल अशा प्रकारे येत नाही. आणि पहा येशू किंवा पहा येथे किंवा तेथे असे म्हणणार नाही. कारण पहा देवाचं राज्य तुमच्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं राज्य कुणामध्ये आहे. आपल्यामध्ये. म्हणा देवाचं राज्य माझ्यामध्ये आहे. देवाचं राज्य माझ्यामध्ये आहे. बायबल सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये देवाचं राज्य घेऊन आला. देवाचं राज्य. प्रभू येशू आजारांना बरं करत होता. मेलेल्यांना उठवत होता. लंगड्यांना तो पाय देत होता. आंधळ्यांना दृष्टी देत होता. आणि देवाचं राज्य गाजवत होता. म्हणत होता का पश्चाताप करा देवाचं राज्य जवळ आलं आहे. पश्चाताप करा देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. आणि जे जे लोक येशूवर विश्वास ठेवत होते ते बरे होत होते. आणि ते म्हणायचे की तुला माझ्यावर विश्वास आहे का. देवाचं राज्य विषयी तुला माहित आहे का. देवाच्या राज्यावर तू विश्वास ठेवतो का. अशा प्रकारे देवाची इच्छा होती की लोकांनी मनुष्यांनी परमेश्वराच्या राज्यावर विश्वास ठेवावा. आणि अशा प्रकारे देवाचं राज्य गाजवत असताना बायबल मध्ये दिलेलं आहे की एक व्यक्तीने एका पुरुषाने येशूला विचारलं की देवाचं राज्य असं तुम्ही म्हणता तर देवाचं राज्य केव्हा येईल. येशूला काय विचारलं. देवाचं राज्य केव्हा येईल. देवाचं राज्य केव्हा येईल. आम्हाला देवाचं राज्य पाहायचंय. पण येशू म्हटला देवाचं राज्य तुमच्यामध्ये आहे. विश्वास ठेवा देवाचं राज्य आपल्यामध्ये आहे. आमच्यामध्ये आहे. आम्हीच देवाचं राज्य घेऊन फिरत आहे. येस आमेन. हालेलुया. मग काय आहे देवाचं राज्य. आपण रोमकरास पत्र 14 अध्याय मध्ये जाणार आहोत. रोमकरास पत्र 14 अध्याय. देवाचं राज्य काय आहे. रोमकरास पत्र 14वा अध्याय. देवाचं राज्य काय आहे. काढलं वचन.
रोमकरासपत्र 14 अध्याय आणि 17 वचन वाचूया. कारण खाणे पिणे हे देवाचं राज्य नाही, न्याय पण शांती आणि पवित्र आत्म्यामधला आनंद हे देवाचं राज्य आहे. प्रेझ द लॉर्ड. हालेलुया. खाणं पिणं या देवाचं राज्य नाही. आज 90% लोक काय खावे, काय प्यावे आणि काय पांघरावे याविषयी काळजी करतात, याविषयी चिंता करतात, पण त्यांना देवाच्या राज्याविषयी काही घेणं देणं नाही. आज आम्हाला काय मिळणार आहे ते सांगा. आज आमच्या प्रार्थनेचं उत्तर कसं मिळणार ते सांगा. आज आम्ही कसे खुश असू ते सांगा. देवाचं राज्याविषयी आम्हाला नंतर सांगा. मरताना बघू. प्रेझ द लॉर्ड. काय म्हणतो मग माणूस? मरताना बघू. आज आम्हाला सगळं सुख सुविधा पाहिजे, सगळं काही गोष्टीचा अनुभव घ्यायचे, मोज मजा करायची आहे, आयुष करायची आहे, मनासारखं जगायचं आहे. आज लोक देवाच्या राज्यापासून दूर आहेत आणि म्हणूनच लोक जगामध्ये आयुष आरामामध्ये आणि स्वतःच्या चैनबाजीमध्ये दिवस घालवत आहेत. प्रेझ द लॉर्ड. हालेलुया. पण देवाला धन्यवाद की आज प्रभूने आपल्याला यासाठी निवडले की आपण देवाचं राज्य काय ते ओळखावं. आमेन. आणि बायबल सांगते की देवाचं राज्य आमच्यामध्ये आहे. म्हणजे आमच्यामध्ये काय आहे? न्याय पण शांती. काय आहे? न्याय पण शांती आणि पवित्र आत्म्यातला आनंद. आमेन. हे देवाचं राज्य आहे. न्याय पण म्हणजे धार्मिकता, न्याय पण म्हणजे नीतिमत्व. जे परमेश्वराने आम्हाला नीतिमत्व दिले किंवा न्याय पण दिले किंवा आम्हाला त्याच्याद्वारे धार्मिक ठरवलेलं आहे, नीतिमान ठरवलेलं आहे, ते देवाचं राज्य आहे. आणि शांती आणि पवित्र आत्म्यातला आनंद हे देवाचं राज्य आहे. जेव्हा आम्ही नीतिमान ठरतो, धार्मिक ठरतो देवाच्या दृष्टीने, तेव्हा आम्ही शांतीमध्ये असतो. कशामध्ये असतो? शांतीमध्ये असतो. आणि जेव्हा आम्ही शांतीमध्ये असतो तेव्हा आम्ही देवाच्या पवित्र आत्म्यामध्ये आनंद करतो. काय करतो? आम्ही आनंद करतो. बघा, त्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये असताना तुम्हाला देवाच्या वचनामध्ये आनंद वाटेल, तुम्हाला प्रार्थना करण्यामध्ये आनंद वाटेल, तुम्हाला देवाची भक्ती करण्यामध्ये आनंद वाटेल, तुम्हाला जगातल्या गोष्टीपेक्षा देवामध्ये राहायला तुम्हाला आनंद वाटेल. हालेलुया. आणि हेच देवाचं राज्य आहे. हालेलुया. प्रेझ द लॉर्ड. हालेलुया. शांती असणं हे देवाचं राज्य आहे. बायबल सांगते, येशू एका ठिकाणी म्हटलं, यौवनाचं शुभवर्तमान 17व्या अध्यायामध्ये काढूया. या वचनात 16 किंवा 17 अध्यायामध्ये असेल की जगामध्ये क्लेश आहे, संकट आहे, पण प्रभू म्हणतो की मी तुम्हाला माझी शांती देतो. काय देतो? यौवनाचं पद काढू आपण. यौवन शुभवर्तमान काढूया. वचनामध्ये प्रभू येशू म्हणतो की मी माझी तुम्हाला शांती देतो. आणि म्हणून आपण देवाच्या शांतीच्या मागे लागलं पाहिजे. कुठे लागलं पाहिजे? यौवन शुभवर्तमान 16वा अध्याय. आज परमेश्वराच्या शांती मागे कोणी लागत नाही. देवाचं राज्य काय आहे ते जाणून घेत नाही. देवाच्या राज्यावर कोणी प्रेम करत नाही. देवाचं नीतिमत्व काय आहे त्याच्यासाठी धडपड करत नाही. पण लोक जगातल्या गोष्टीच्या मागे लागले असल्यामुळे, ऐशो आरामाच्या मागे लागले असल्यामुळे, चैनबाजी करण्याच्या मागे लागले असल्यामुळे आज ते अनेक त्रासामध्ये आहेत, क्लेशामध्ये आहेत, संकटामध्ये आहेत, निराशामध्ये आहेत. कोणी खुश नाही जगामध्ये. प्रेझ द लॉर्ड. पण प्रभू येशू काय म्हणतो? यौवन शुभवर्तमान 16वा अध्यायामध्ये आणि 32 वचन, मी तुम्हास या गोष्टी अशासाठी सांगितल्या आहेत की माझ्यामध्ये तुम्हाला शांती असावी. येशू काय म्हणतो? माझ्यामध्ये तुम्हाला काय असावं? शांती असावी. तुम्हाला संकट आहे परंतु धीर धरा, मी जगाला जिंकले. आमेन. जगामध्ये संकट आहे. क्षणाक्षणाला तुम्ही देवा बातमी ऐकाल. कुठं आत्महत्या झाली, कुठं ऍक्सिडेंट झालं, कोणी कुणाचा खून करून टाकला, कुठं बलात्कार झाला. तुम्ही क्षणाक्षणाला पेपर मध्ये, न्यूज मध्ये, इकडं तिकडं अशा प्रकारचे बातम्या ऐकतील. कुठं भूकंप झाला, कुठं मुसळधार पाऊस पडून सगळं वाहून गेलं, अमेरिकामध्ये कुठेतरी ते आगनी लागलं,
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि बायबलमध्ये दिलंय की अनेक मोठे मोठे या गोष्टी कोसळल्या, बिल्डिंगी कोसळल्या. जगात संकट आहे. काय आहे जगामध्ये? संकट आहे. संकट आहे. पण येशू काय म्हणत आहे की धीर धरा, मी तुम्हाला काय, मी जगाला जिंकले आहे. मी जगाला जिंकले आहे आणि माझ्यामध्ये तुम्हाला शांती असावी. माझ्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे? शांती. शांती. माझा विश्वास आहे की ज्यावेळेस आम्ही येशूवर विश्वास ठेवतो ना, एक हृदयामध्ये एक वेगळी प्रकारची शांती आहे. कोणीतरी आहे ना माझी काळजी घेणारा, कोणीतरी आहे ना मला पाहणारा, कोणीतरी आहे ना माझ्या आयुष्यामध्ये माझ्या सोबत राहणारा, मला कधी नाही सोडणारा. आमेन. अशा प्रकारे आमच्यामध्ये विश्वास आणि ती शांती असते. येस. आमच्या देवाने आम्हाला वचन दिलंय की मी तुला डोळ्यातल्या बुबुळाप्रमाणे सांभाळतो, तुझं नाव मी माझ्या तळहातावर कोरतोय, तू मेली तरी उठशील. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आम्हाला आशा आहे की आमचा अंत काय असणार आहे, आम्ही मेलो तरी उठू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही प्रभूची शांती आमच्यामध्ये असते. बायबल सांगतं परमेश्वरला यहोवा शालोम म्हटलेलं आहे. शालोमचा अर्थ काय आहे माहितीये? शांती. काय? शांती. आज आपण वचनातून बघणार आहोत की त्याला कोणी म्हटलं यहोवा शालोम. प्रेज द लॉर्ड. येशूला कोणी म्हटलं यहोवा शालोम? आज वचनात बघणार आहोत. न्यायाधीशचं पुस्तक काढूया. कशा अवस्थेमध्ये, कशा परिस्थितीमध्ये असताना त्या परमेश्वराला, त्या तरुणाने, त्या मुलाने परमेश्वराला यहोवा शालोम म्हटलेला आहे. न्यायाधीशचं पुस्तक काढूया किंवा शास्ते. न्यायाधीश किंवा शास्ते काढूया आपण वचन. यहोवा शालोम कधी म्हटलेला आहे आपण या वचनातून पाहणार आहोत. या यहोवा शालोम म्हणजे शांती. प्रेज द लॉर्ड. लक्षपूर्वक ऐका. न्यायाधीशचं पुस्तक काढलं सर्वांनी? येस. बायबलमध्ये दिलेलं आहे इस्रायल देश हा परमेश्वराचा निवडलेला राष्ट्र होतं. इस्रायल लोकांना परमेश्वराने निवडलेलं होतं. त्यांना दूधमध देशामध्ये परमेश्वराने आणलेलं होतं. येस. येस. फारोच्या देशातून त्यांना सोडवलेलं होतं. दास्याच्या भूमीतून, गुलामगिरीतून प्रभूने त्यांना बाहेर काढलं होतं. पण इस्रायल देशामध्ये आल्यानंतर ते परमेश्वराच्या विरुद्ध वागले. कसे वागले ते? विरुद्ध वागले. परमेश्वराच्या विरुद्ध त्यांनी पाप केलं. काय केलं? पाप केलं. आणि बायबल सांगतं की 7 वर्ष मिद्यानी राष्ट्रांनी या इस्रायल लोकांना जाचले किंवा त्यांना त्रास दिला. किती वर्ष? 7 वर्ष. किती वर्ष? 7 वर्ष. काढूया वचन. न्यायाधीशचं पुस्तक 6वा अध्याय. न्यायाधीश 6वा अध्याय. आज आपण या वचनातून पाहत आहोत की परमेश्वराला यहोवा शालोम म्हटलेला आहे. काय म्हटलेलं आहे? यहोवा शालोम. शांती. शांतीचा देव. कारण आज आमच्यामध्ये ती शांती पाहिजे. येस. आणि बायबल सांगतं बघा 6वा अध्याय वाचत आहोत. मग इस्रायलच्या संतानांनी परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले, मग परमेश्वराने त्यांना 7 वर्ष मिद्यानाच्या हाती दिले. कुणाच्या हाती दिले? मिद्यानाच्या. आणि मिद्यानाचा हात इस्रायलवर प्रबळ झाला. तेव्हा मिद्यानामुळे इस्रायलच्या संतानांनी डोंगरातली विबरे, गुहा, गड आपणासाठी केले. आणि असे होत असे की इस्रायलांनी जे पेरले असता ते मिद्यानी आणि अमालेकी चढून येत आणि ते पूर्वेकडचे लोक त्यांच्यावर चालून येत आणि ज्यांनी त्याच्या विरुद्ध तळ धरून आणि काय पुढचं गज्जापर्यंत भूमीच्या उत्पन्नाचा नाश केला. आणि इस्रायलात काही अन्न किंवा मेंढरे किंवा बैल किंवा गाढव असे काही शिल्लक राहिले नाही. बघा, विश्वास ठेवा, लक्षपूर्वक ऐका. इस्रायलचे लोक परमेश्वराच्या विरुद्ध वागले. देवाच्या विरुद्ध त्यांनी पाप केला. काय केला? पाप केला. आणि हे त्यांचा शत्रू मिद्यानी होता. हे शत्रूच्या हाती दिले गेले. जसा आज सैतान आपला शत्रू आहे. येस. येस. आणि बायबल सांगतं की शत्रूने त्यांना इतकं छळलं
अशा भीतीने हे लोक कधी त्या भुयारात राहत होते, कधी खडकाच्या बिलामध्ये राहत होते, किंवा ते खडकाचा गुहा असेल त्या गुहेमध्ये राहत होते, लपून राहायचे त्यांच्याबरोबर त्यांच्याशी. आणि बायबल सांगतं की त्यांनी जे काही ते पेरणी करायचे शेतामध्ये, हे लोक यायचे आणि त्यांचं सगळं धान्य सुद्धा हेरावून घ्यायचे. इस्रायल लोकांमध्ये मेंढरं राहिलं नव्हती, कळप राहिलं नव्हता, गाढव राहिलं नव्हतं, त्यांच्याकडे काहीच राहिलं नव्हतं. बायबल सांगतं ते पूर्ण दरिद्री झाले होते. कसे झाले होते ते? बघा या वचनात दिलेलं आहे. आणि पुढे 5वं वचन, कारण ते आपले पशु आपले ढेरे घेऊन आले, ते समुदायांनी टोळासारखे ते जात असेल. म्हणजे बायबल सांगतं की ते पशु आणि आपलं जे काही असेल ते घेऊन आले, तर समुदाय त्यांच्यावर येत होतं आणि ते टोळासारखं त्यांचं सगळे घेऊन जात होते. आणि त्यांची आणि त्यांच्या उंटांची संख्या मोजता येत नव्हती. इतके लोक त्यांच्यावर यायचे, इतके उंट घेऊन त्यांच्यावर यायचे की त्यांची संख्या पण मोजता येत नव्हती. इतके लोक हे इस्रायल लोकांना छळायला यायचे, त्यांना त्रास द्यायला यायचे. आणि बायबल सांगतं आणि देशाचा नाश करायला ते त्यात आले होते, नाश करण्यासाठी. पुढे काय झालं, तेव्हा मिद्यानामुळं इस्रायल फार दरिद्री झाले आणि इस्रायलच्या संतानाने परमेश्वराकडे आरोळी केली. कोणाकडे आरोळी केली? परमेश्वराकडे. कोणाकडे प्रार्थना केली? परमेश्वराकडे. आणि त्या लोकांमुळे हे लोक खूप त्रस्त झाले, पण त्यांनी परमेश्वराच्या विरुद्ध पाप केलं होतं, परमेश्वराच्या विरुद्ध ते गेले होते. आणि नंतर त्यांनी ते जाच पाहिला, त्यांचा त्रास पाहिला. त्यांना कुणाला घरात राहू देत नव्हते. ते गुहेमध्ये, कधी खडकांमध्ये, इकडं तिकडं ते लपायला ते स्वतःला पळत होते, स्वतःला लपवत होते. त्यांचं धान्य सुद्धा ते घेऊन जायचे, त्यांचे जे काही गोष्टी होत्या त्यांच्या, ते सर्व ते चोरून घेऊन जायचे. दरिद्री झाले होते ते. काय झाले होते? मला दरिद्री. प्रेज लॉर्ड. कशा प्रकारचे त्यांचे हाल झाले? दरिद्री. आणि बायबलमध्ये दिले, शेवटी ते कंटाळले आणि देवाला त्यांनी हाक मारली की हे प्रभू आम्हाला याच्यातून सोडव. काय म्हटले ते? आम्हाला याच्यातून सोडव, आम्हाला याच्यातून सोडव. बायबलमध्ये दिले, एक परमेश्वरचा दास होता. परमेश्वराने त्या दासाला त्या लोकांच्या जवळ पाठवलं आणि परमेश्वर त्यांना काय सांगितलं बघा, पुढचं वचन वाचूया. आणि इस्रायलच्या संतानांनी मिद्यानामुळे परमेश्वराला आरोळी केली. तेव्हा असे झाले की परमेश्वर एक भविष्यवादी इस्रायलच्या संतानाकडे पाठवला आणि तो त्यांना म्हणाला, यहोवा इस्रायलचा देव असे म्हणतो, मी तुम्हाला मिस्रातून काढून वर आणले, मी तुम्हाला दास्याच्या घरातून बाहेर आणले आणि मी तुम्हाला मिस्रांच्या दास्यातून व तुमच्या सर्व जाचणाऱ्यांच्या हातातून तुम्हाला सोडवले. त्यांना तुम्हाकडून घालून दिले, त्यांचा देश मी तुम्हाला दिला आणि मी तुम्हाला सांगितले की परमेश्वर तुमचा देव, अमोऱ्यांचा देशात तुम्ही राहत आहात, त्यांच्या देवांना भिवू नका. तुम्ही त्याची वाणी ऐकली नाही. ज्या देशामध्ये तुम्ही राहत आहात त्यांच्या देवांना नका घाबरू. मी तुम्हाला बाहेर काढलंय ना जातचुनातून, मिस्र देशातून मी तुम्हाला सोडवलंय ना, फारोच्या बंधनातून मी तुम्हाला सोडवले. तुम्ही कष्टात होते, रात्र दिवस तुम्ही आरोळी मारत होते. तो फारो तुमच्याकडून मोठे मोठे नगर बांधून घेत होता, मोठ्या मोठ्या इमारती बिल्डिंगी बांधून घेत होता. रात्र दिवस तुम्ही विटा तयार करून स्वतः ते बांधत होते. रात्र दिवस तो तुम्हाला कष्टात ठेवलं होतं. या कष्टातून मी तुम्हाला सोडवलं, या देशामध्ये मी तुम्हाला आणलं आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या देशात तुम्ही आणले त्या तिथल्या देशाच्या देवांना तुम्ही भिवू नका. तुम्ही त्यांना भिले किंवा तुम्ही त्यांची सेवा केली म्हणजे तुम्ही माझा त्याग केला. प्रभू म्हणतात तुम्ही माझा काय केला? त्याग केला. आणि म्हणून हे सगळं संकट तुमच्यावर आलं. पण जशी त्यांनी आरोळी मारली, प्रभूने त्यांना सोडवलं. तुम्हाला माहितीये, प्रभूने एकाला निवडलं, त्याचं नाव गिदोन होतं. काय होता? गिदोन. हा एक तरुण होता. काय होता तो? तरुण होता. आणि बायबल सांगतं की असाच एक वेळेस काय झाला, हा तरुण एका शेतामध्ये होता. आपलं गहू तो लपवत होता शत्रूपासून, कुठेतरी तो झाकून ठेवत होता. तितक्यात देवाच्या दूताने त्याला दर्शन दिलं. काय दिलं? दर्शन दिलं. देवाचा दूत त्याच्याशी काय म्हटला, वाचूया आपण 1:11 वचन. परमेश्वरचा दूत येऊन अबीएजेरसी योआस याच्या अफ्रा येथील एका झाडाखाली बसला. तेव्हा त्याचा मुलगा गिदोन मिद्यानापासून गहू लपवावा म्हणून द्राक्षकुंडात त्याची कांडणी करत होता. द्राक्षकुंडात गहू लपवत होता तो, गहू लपवण्यासाठी तिथे गव्हाची कांडणी तिथे करत होता. आणि बायबल सांगतं, आणि यहोवाचा दूत त्याला दर्शन देऊन त्याला म्हणाला, हे बलवान वीरा
परमेश्वर तुझ्या संगती आहे. आमेन. देव याला दर्शन देतो गिदोन ह्या मुलाला आणि तो म्हणतो हे मुला देव तुझ्या संगती आहे. का माहिती का? कारण हा गिदोन जो होता ना हा एकटाच परमेश्वरचा भय धरत होता. हा एकटाच देवाबरोबर होता आणि देवाने नेमकी त्या गिदोनाला निवडलं आणि तो म्हटला देव तुझ्या संगती आहे. तो आपला गहू कुठे लपवत होता? द्राक्षाच्या मळ्यामध्ये. आणि बायबल सांगतात देवाने त्याला दर्शन दिलं. 13 वचन. मग गिदोन त्याला म्हणाला माझ्या प्रभू यहोवा आम्हा संगती आहे तर हे अगदी आम्हाला का प्राप्त झाले? आम्ही त्याचे सर्व आणि त्याचे सर्व चमत्कार खोटे आहेत. आमच्या पूर्वजांनी त्याच्याविषयी आम्हाला सांगितले. ते म्हणाले की परमेश्वराने आम्हाला मिस्रातून वर आणले की नाही. आता तर परमेश्वर आमचा त्याग करून आम्हाला मिद्यानाच्या हाती दिला आहे. बघा तो त्या देवाला म्हणायला लागला जर परमेश्वर आमच्या संगती आहे तर हे सगळं आमच्या बरोबर का होत आहे? आमच्या पूर्वजांनी सांगितलं की तू आम्हाला मिस्र देशातून ह्या देशात आणलंय. हा देश तू आम्हाला दिलाय. तुझे चमत्कार सांगितले. तुझे सामर्थ्य आम्हाला कळवलंय. व तू जर आमच्या संगती आहे तर आमच्या जीवनात असं सगळं का? तो मुलगा त्या देवाला विचारतोय. पुढे काय झालं बघा. आणि मग बायबल मध्ये असं दिलंय 14 वचन. मग यहोवाने त्याच्यावर दृष्टी लावून म्हटले तू आपल्या बळाने जा आणि इस्रायलांना मिद्यानाच्या हातातून तार. मी तुला पाठवले आहे की नाही? तेव्हा हा त्याला म्हणाला माझ्या प्रभू इस्रायलांना कसे मी तारू? पहा मनसेत माझे कुळ अगदीच दरिद्री आहे आणि मी आपल्या बापाच्या घरात सगळ्याहून लहान आहे. मग यहोवा त्याला म्हणाला खचित मी तुझ्या संगती असेल. तू मिद्यानांना एका मनुष्यासारखा मारशील. लक्षपूर्वक ऐका. परमेश्वरचा दूत त्याला म्हटला की मी तुला निवडलेला आहे. तू या लोकांना मिद्यानाच्या हातातून सोडवशील. शत्रूच्या हातातून सोडवशील. सर्व दुःखातून त्यांना सोडवशील. सगळ्या त्रासातून तू त्यांना सोडवशील. मी तुला निवडलेला आहे. तो म्हटला प्रभू मी तर लहान मुलं आहे. माझ्या कुळामध्ये पण मी सर्वात लहान आहे आणि मी एकदम दरिद्री पण आहे. गरीब पण आहे मी एकदम. मी कसं काय एवढ्या मोठ्या लोकांवर प्रबळ होऊ शकतो? बायबल सांगतं त्यांचं हुट्ट अगणित होते न मोजण्याच्या पलीकडे. इतके ते लोकांवर ते प्रबळ व्हायचे का ते गुहेत स्वतःला लपवून घेत होते. खडकांमध्ये लपवून घेत होते. रानांमध्ये ते पळून जात होते. आणि देव एका मुलाला म्हणतोय की तू यांना यांच्या हातातून सोडव. मिद्यानाच्या हातातून सोडव. तो म्हणतो नाही प्रभू मला कसं शक्य आहे? प्रभू म्हणतो मी तुझ्या संगती आहे. या मिद्यानी लोकांना एका मनुष्याआधी म्हणजे एका मनुष्याला एक मनुष्य तू एकटा आहेस पण तू एवढ्या सर्वांना प्रबळ होशील. तू एकटा सर्वांना मारून टाकशील. लक्षपूर्वक ऐका. मग बायबल सांगतं हा गिदोन त्या देवाला काय म्हटला बघूया पुढचं वचन 16. मग परमेश्वर त्याला म्हणाला मी तुझ्या संगती आहे आणि तू मिद्यानाला एका मनुष्यासारखं मारशील. 17. तेव्हा तो त्याला म्हणाला तुझी कृपा दृष्टी माझ्यावर असली तर तूच माझ्याशी बोलत आहे याविषयी मला काहीतरी खूण दाखव. मी तुला विनंती करतो मी तुझ्याकडे येईपर्यंत इथून जाऊ नको म्हणजे मी आपली भेट आणून तुझ्या पुढे ठेवी. तेव्हा ते म्हणाले तू माघारी येशील तोपर्यंत मी इथंच राहील. आता ह्याला थोडा मनामध्ये संशय आला. हा खरंच देव बोलतोय की अजून दुसरं कोण आहे मग? आणि तो म्हटला थांब तू इथंच थांब. मला काहीतरी चिन्ह पाहिजे का तू देव आहे. खरंच माझ्याबरोबर देव बोलतोय का कोणी शत्रू येऊन माझ्याशी बोलतोय? दुष्टाचा आत्मा किंवा सैतानाचा देवदूत माझ्याबरोबर येऊन बोलतोय. मला काहीतरी चिन्ह पाहिजे किंवा एक खरं खोटं करायचे. तू इथंच थांब मी येईपर्यंत. तो देवदूत म्हटला ठीक आहे मी इथंच थांबतो. काय म्हटला तो? मी इथंच थांबतो. आणि मग काय झालं बघा. मग गिदोनाने आज शेळ्यातले एक करडू एक एफाभर पिठाच्या भाकरी तयार केल्या आणि त्याने सागोती टोपलीत ठेवली आणि रस्ता पातेल्यात घातला आणि ते सगळे जेवण बाहेर त्याच्याकडे एका झाडाखाली आणून त्याला सादर केले. तेव्हा देवाच्या दूताने त्याला सांगितले सागोती आणि भाकरी खडकावर आणून ठेव आणि रस्ता ओत. मग त्याने तसे केले.
परमेश्वराच्या दूताने आपल्या हाताच्या काठीचे टोक पुढे करून त्या सागोतीतील भाकरींना लावले, तेव्हा खडकातून अग्नीने निघून सागोती आणि भाकरी जाळून टाकल्या. मग यहोवाचा दूत त्याच्या दृष्टी पडून निघून गेला. त्याने त्याच्यासाठी अन्न घेऊन आला. हा मला बघू दे, मी जे जेवण आणील ते जर तू ग्रहण केलंस, मी जे अर्पण आणेल ते जर तू स्वीकारलंस, तर मी समजेल का हा खरंच देवाचा दूत आहे. लक्षपूर्वक ऐका. आणि तोपर्यंत देवदूत तिथे होता. देवाला माहित होतं तू काय करणार आहे, पण याला देवाला अर्पण द्यायचं होतं. काय द्यायचं होतं? बायबल सांगतं देवदूत कधी खात नाही. त्याने आपलं फक्त काठीचा टोक पुढे केला आणि ते तिथंच जळलं. त्यांनी जे काही ठेवलं होतं तिथेच काय झालं, ते जळालं ते. आणि मग त्यांनी समजलं का होय हा देवाचा दूत आहे. प्रेज लॉर्ड. सैतानाचं असतं तर त्याने खाऊन पण टाकलं असतं, खाल्लं असतं त्याने, पण यांनी काय केलं, ते काठीच्या टोकाने ते जाळून टाकलं. आणि बायबल सांगतं पुढं काय झालं बघा, 22 वचन. मग तेव्हा गिदोनाने परमेश्वराचा दूत आहे असे पाहिले, तेव्हा गिदोन म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा, हाय हाय, कारण मी देवाचा दूत समक्ष पाहिला आहे. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, तुला शांती असो, भिवू नको, तू मरणार नाही. आणि तेव्हा त्याला वाटलं, अरे हा देवाचा दूत आहे. अरे बापरे, आता काय खरं नाही, आता मी मरणार. मी देवाच्या दूताला पाहिले. परमेश्वर म्हटला, भिवू नको, तुला शांती असो. काय असो? शांती असो. काय असो? शांती असो. तुला शांती असो. पुढे काय झालं? आणि मग 23 वचन. मग तेव्हा परमेश्वर त्याला, मग 24 वचन. मग गिदोनाने तिथे परमेश्वराला अर्पण करायला वेदी बांधली. तिचे नाव यहोवा शालोम, म्हणजे परमेश्वर शांती देव असे ठेवले. आणि आजपर्यंत अबीएजेरच्या अफवा येते ते अजून आहे. वेदीचं नाव काय ठेवलं? यहोवा शालोम. त्यांनी वेदी बांधली आणि यहोवा देवाचं नाव काय ठेवलं त्यांनी? यहोवा शालोम. काय ठेवलं? यहोवा शालोम. आणि त्याने तिथे वेदी बांधली आणि तिचं नाव काय ठेवलं? यहोवा शालोम. आणि यहोवा शांती देव, म्हणजे यहोवा शांती देव म्हणजे परमेश्वर शांती देव. प्रेज लॉर्ड. लक्षपूर्वक ऐका, देव शांतीचा देव आहे. आमच्या जीवनात त्रास असतील, दुःख असेल, टेन्शन असतील, आजार असतील, तर आम्हाला शांती मिळेल? नाही मिळणार. ह्या लोकांच्या जीवनामध्ये किती त्रास होते, किती संकट होते, दरिद्री झाले होते, शत्रूंनी त्यांना सलोखा पळ करून सोडलं होतं, कासावीस झाला होता त्यांचा जीव. पण परमेश्वराने त्यांना दर्शन दिलं, त्या मुलाला दर्शन दिलं आणि यांना सोडव, मी तुझ्या संगती आहे. आणि जेव्हा तो म्हटला खरोखर देवाने मला दर्शन दिलंय, आणि त्या वेदीचं नाव त्यांनी यहोवा शालोम ठेवला. शालोम म्हणजे देव शांती देव. म्हणजे सगळं काही त्रास चालू असताना त्यांनी देवाचं नाव देव शांती देव असा ठेवला. देव काय देव? शांती देव. शांती देव. गिदोनाने परमेश्वराचं नाव शांती देव असा ठेवला. म्हणून आमच्या सर्व परिस्थितीमध्ये, आमच्या सगळ्या त्रासामध्ये तो जर यहोवा निसी आहे, म्हणजे बरं करणारा, तर यहोवा बरं करो. तो आमच्या जीवनात शांती नाहीये, आमच्या जीवनात त्रास आहे, आमच्या जीवनात दुःख आहे, सगळ्या प्रकारे आम्ही पिडलेलो आहोत, तर म्हणा देव शांती देव. यहोवा शांती देव. काहीही शांती नसताना तर म्हटलं देव शांती देव. आणि तेव्हापासून परमेश्वराची शांती त्या गिदोनाच्या जीवनामध्ये, त्याच्या देशामध्ये आली. प्रेज लॉर्ड. परिस्थितीकडे पाहू नका, देव शांती देणार आहे त्या देवाकडे पहा. म्हणून देवाचं राज्य खाणं पिणं यामध्ये नाही, तर देवाचं राज्य कशामध्ये आहे? नीतिमत्व, शांती आणि पवित्र आत्म्यात आनंद. न्यायपण, शांती आणि पवित्र आत्म्यामध्ये आनंद. जेव्हा तुम्ही न्यायपण, शांती आणि पवित्र आत्म्यामध्ये आनंद कराल, देवाची शांती तुमच्यामध्ये असेल. आमेन. न्यायपण, शांती आणि पवित्र आत्म्यामधला आनंद हे देवाचं राज्य आहे. आम्ही पवित्र आत्म्यामध्ये आनंद कधी करू? जेव्हा आम्हाला देवाचं वचन माहित आहे.
कोणतीही परिस्थिती असेल, देव मला शांती देईल. कोणतेही त्रास असेल, देव मला याच्यातून बाहेर काढेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो देव शांती. किती ह्या लोकांनी त्रासामध्ये होते की नाही, Yes. किती तकलीफ मध्ये होते. 7 वर्ष त्यांना पिडले. विद्यार्थी लोकांना किती वर्ष पिडले? 7 वर्ष. 7 वर्ष. आणि जेव्हा त्यांनी देवाला आरोळी मारली, देवाने त्यांना म्हटले की तुमच्यामुळे हे झाले सगळं, तुमच्या आशेची चूक झालेली आहे. आणि देवाने एका व्यक्तीला निवडलं, यांना सोडव, मी तुझ्या संगती आहे. यांना सोडव, मी तुझ्या संगती आहे. देव आज पण आम्हाला कुणाच्या ना कुणाच्या तरी द्वारे सोडवतो. आमेन. आज पण देव आमच्या जीवनात कुणाच्या ना कोणाच्या द्वारे तरी शांती पाठवतो. आमेन. आमेन. जीवन देतो. Yes. प्रेज द लॉर्ड. बोले येशू मसीह की जय. प्रार्थना करूया. धन्यवाद येशू, तू शांति का राजा है, यीशु मुक्ति का दाता है, तेरी महिमा गाए सदा. ओ यीशु शांति का राजा है, यीशु मुक्ति का दाता है, तेरी महिमा गाए सदा. हालेलुया, 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 हालेलुया. कितना मधुर है यीशु तेरी करुणा, कितनी महान है यीशु तेरी करुणा, तेरे ही बाहों में पाते हैं हम पना. तू ही राह दिखाता है, तू ही साथ निभाता है. तू ही जीवन देता है, तू ही साथ निभाता है, तेरी महिमा होवे सदा. हालेलुया, 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 हालेलुया. डोळे बंद करूया आपण. प्रभू तू शांती देणारा देव आहे. विश्वास ठेवा, आज देव आमच्याशी बोललेला आहे. Yes, Lord. त्याने इस्रायल लोकांना, त्याच्या निवडलेल्या लोकांना शत्रूच्या हातातून सोडवलं. Yes. त्यांची आरोळी त्या प्रभूपर्यंत पोहोचली. Yes, amen. शांती देणारा देव, Amen. फक्त त्याच्यावर विश्वास ठेव. Yes, amen. आपल्या लेकरांना तो सोडवत नाही, Yes. आपल्या लेकरांना तो टाकत नाही, Amen. आपल्या लेकरांना तो जवळ घेणारा Yes, देव. hallelujah. तो देव तुम्हाला पाहतो. Yes, प्रभू. त्या देवाने तुम्हाला ऐकलेलं आहे. धन्यवाद माझे प्रभू. तुमचे अश्रू त्यांनी पाहिलेले आहे. Thank you. तुमचे अश्रू त्यांनी पाहिलेले Yes, आहे. माझ्या देवा. तू म्हटला माझ्या मुली, माझ्या मुली, मी तुला त्रासातून सोडवेन, Amen. मी तुझ्या सर्व चिंता दूर करेन, धन्यवाद प्रभू. मी आरोग्य देईन, धन्यवाद माझ्या माझी देवा. शांती तुम्हाला मी देईन. Yes, amen. जगामध्ये संकट आहे, Yes, Lord. पण धीर धर, मी ह्या जगाला जिंकलेला आहे. Amen. होय, माझ्या प्रभूने ह्या जगाला जिंकलेला आहे. Amen. त्याने त्या संकटावर विजय मिळवलेला आहे. Yes. त्याने मरणावर विजय मिळवलेला आहे. त्याने श्रापावर विजय मिळवलेला आहे. श्राप आमच्यावर प्रबळ होणार नाही. Yes, amen. मरण आमच्यावर प्रबळ होणार नाही. Yes, amen. आजार आमच्यावर प्रबळ होणार नाही. Yes. कारण त्या प्रभूने जिंकलेला आहे. Amen. त्या जगात संकट आहे, पण त्या प्रभूने जिंकलेला आहे. धन्यवाद तो प्रभू. जिंकणारा देव आमच्यामध्ये आहे. तो शांती देणारा देव आमच्यामध्ये आहे. Amen. येशू, मी तुझ्या विश्वास ठेवते. विश्वास ठेवते बाप्पा. मी तुझ्यावर विश्वास ठेवते. विश्वास ठेवते प्रभू.
तू यहोवा शालोम आहे. Yes, माझ्या तू यहोवा शालोम आहे. Yes, प्रभू. तुझी शांती तुझ्या लेकरांमध्ये येऊ दे. Amen. तुझी शांती तुझ्या लेकरांच्या घरामध्ये येऊ दे. तुझी शांती तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये येऊ Yes, दे. yes, yes, yes. येशूच्या नावाने जे आजारी आहे Yes. येशू त्यांना स्पर्श कर. स्पर्श कर माझ्या देवा. जे दुखणाईत आहेत प्रभू त्यांना स्पर्श कर. स्पर्श कर माझ्या प्रभू. याईरच्या कन्येला तू मेलेल्यातून उठवलंस. Yes. शतपती अधिकाराच्या चाकराला तू मेलेल्यातून उठवलं. Yes, माझ्या तू प्रभू. लाजरला मेलेल्यातून Yes, उठवलं. माझ्या देवा. तुला काहीच अशक्य काही अशक्य नाही माझ्या देवा. येशू तुला काहीच अशक्य Yes, नाही. माझ्या प्रभू. जे मला कोणी ऐकत आहे प्रभू Yes, माझ्या ते देवा. बिछाण्यात असतील त्यांचा बिछाणा Yes, बदल. माझ्या प्रभू. त्या बाजीवर परमेश्वर 38 वर्षापासून तो मनुष्य पडला होता. पण जेव्हा तो त्याच्या जवळ गेला Yes. आणि तू म्हटला मुला पाच उचल आणि आपल्या घरी जा. Yes, amen. तो मुलगा त्या क्षणी आपल्या घरी गेला. Yes, माझ्या देवा. येशू आज जे लोक ऐकत आहेत जे लोक पाहत आहेत आज त्यांना बिछाण्यातून उठव. माझ्या देवा. आज त्यांची अश्रू पुस. Yes, माझ्या देवा. आज त्यांची परिस्थिती बदल. माझ्या देवा. इस्रायल लोकांची आरोळी तू ऐकली प्रभू. Yes. ओ तुझ्या निवडण्याची आरोळी तू ऐकतो प्रभू. Yes. जे व्यसनात आहे त्याचं व्यसन सोड प्रभू. माझ्या प्रभू. हे बाबा जे प्रभू सैतानाच्या बंधनात आहे ते बंधन तोडून टाक तोडून प्रभू. टाक. जे श्रापात आहे त्यांचे श्राप तोडून टाक Yes, प्रभू. तुझ्या जे नावामध्ये. गरिबीमध्ये आहे गरिबीमध्ये आहे कर्जामध्ये आहे येशूच्या नावात ते मोकळे केले जाते. Yes, amen. जे प्रभू अंधारात आहे Yes, माझ्या दे देवा. बाप्पा जे सैतानाच्या बंधनात Yes, आहे माझ्या दे बाप्पा त्यांना मोकळीकता दे मोकळीकता प्रभू. दे. येशू तू त्यांना मोकळीकता दे Yes, प्रभू. माझ्या देवा. आज त्यांना सुटका मिळू दे प्रभू. आज त्यांना स्वतंत्र कर प्रभू. Yes. कारण बायबल सांगतं की देवाचा पुत्र ज्याला स्वतंत्र करतो बायबल सांगतं प्रभू पुत्र ज्याला मोकळं करतो तो मोकळा झालेला आहे. Amen. पुत्र ज्याला मोकळा करतो तो मोकळा झालेला आहे. येशू हे देवाच्या पुत्रा तुझ्या लेकरांना मोकळं कर. माझ्या देवा. येशूच्या नावामध्ये Amen. देवा तू मोकळे केलेले व्हा. Yes. देवाकडून मोकळे केलेले व्हा. धन्यवाद. येशू तुम्हाला मोकळं करत धन्यवाद. आहे. येशू तुम्हाला सोडवत आहे. तुमच्या हर एक आजार निघून जात आहे. तुमचे दुखणे निघून जात आहे. तुमची बिमारीचे आत्मे निघून जात आहे. ते सोडलेले आहे तुम्हाला मोकळे करत आहे. धन्यवाद. येशूच्या नावामध्ये प्रभू येशूच्या नावामध्ये Yes. आजच ते बाप्पा आजच ते बाप्पा आजच ते बाप्पा इथं प्रार्थना करत आहे. पण तुझे लेकर तिकडे बरे केले जावे. इथं प्रार्थना करत आहे. पण तुझ्या लेकरांना स्पर्श होते. तुझ्या लेकरांना नवीन जीवन मिळू दे. तुझ्या लेकरांच्या जीवनात शांती येऊ दे. तुझ्या लेकरांचे त्रास निघून जाऊ दे. तुझ्या लेकरांचे हर एक दुःख निघून जाऊ दे. येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावात तू आमच्यासाठी श्रापित झाला कारण तुझ्या लेकरांनी आशीर्वादित व्हावं. तू आमच्यासाठी जखमी झाला कारण तुझ्या लेकरांना आरोग्य मिळावं. तू आमचं मरण स्वतःवर घेतलं कारण तुझ्या लेकरांना जीवन मिळावं. देवा तेच तुझा जखमी हात तुझ्या लेकरांसाठी केला. देवाच्या लेकरा ज्यांना लेकरं होत नाही प्रभू ज्या बहिणींना लेकरं होत नाही तिच्या उदराला स्पर्श कर. पोटचं फळ देवाचं दान तिच्या उदरात मी स्वीकारते प्रभू. येशूच्या नावात येशूच्या नावात देव बाप्पा ज्यांना आर्थिक प्रॉब्लेम मध्ये आहेत येशूच्या नावात आजच देवा सर्व कर्जातून सुटका दे प्रभू येशूच्या नावात तरुण पिढी देव बाप्पा जे व्यसनात आहे अनेक प्रकारच्या अनेक सैतानाच्या बंधनात आहे आज त्यांना मोकळीकता स्वीकार देवा प्रत्येकाला तुझ्या भयात घे तुझ्या कृपेत घे तुझ्या उपस्थितीमध्ये घे. परमेश्वराने प्रत्येक जण तुझी निर्मिती आहे मनुष्याला निर्माण तू केले त्यांना जीवन दे जीवन दे माझ्या देवा. प्रत्येक जण काळोखाच्या सत्तेतून काळोखाच्या राज्यातून सुटलं जाऊ दे आणि तुझ्या प्रिय पुत्राच्या राज्यात प्रत्येकाला आम्ही पाहतो देवा. तुझ्या लेकरांना तुझ्या प्रिय पुत्राच्या राज्यात पाहतो देवा. धन्यवाद आमच्या प्रार्थना ऐकल्या माझ्या प्रभू आमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर दिलं प्रभू. धन्यवाद येशू चिन्ह चमत्कार साक्षांच्या द्वारे आम्ही तुझं गौरव करत आहोत. जसं की 2 म्हटला तुझी शांती असो तुझी शांती असो तशी तुझी शांती तुझ्या लेकरांच्या शरीरात मी स्वीकारते त्यांच्या जीवनात मी स्वीकारते त्यांच्या घरात मी स्वीकारते. धन्यवाद येशू धन्यवाद येशू लेकरांना तुझ्या भयात ठेव तुझ्या मार्गात चाल
देवा तुझी उपस्थिती मध्ये प्रभू Yes, बाप्पा. सर्व गौरव तुला लाभो आणि सर्व प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागते आमेन. बोलो येशू मसीह की जय.